नमस्कार मित्रांनो, आजचा प्रश्न आहे 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 2 येईल. म्हणजे स्कॉलरशिपमध्ये असे प्रश्न विचारले गेलेले आहेत की एखाद्या दिलेल्या अपूर्णांकामध्ये तोच अपूर्णांक किती वेळा मिळवावा म्हणजे बेरीज काहीतरी कोणतीतरी एक संख्या येईल. ठीक आहे. आता या गणितामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. सर सोडवताना याच्यासाठी सूत्र आहे काय करायचं आहे पहा आपल्याला इथं सोडवताना. तर दिलेला अपूर्णांक पहिल्यांदा उलटा लिहायचा. म्हणजे 2/5च्या ऐवजी लिहिणार मी 5/2. ठीक आहे. आणि ह्या लिहिलेल्या अपूर्णांकाला गुणिले करायचं आहे आपल्याला बेरजेच्या संख्येने. म्हणजे जी बेरजेची संख्या येणार आहे. म्हणजे ह्या गणितामध्ये प्रश्न काय दिला आहे, मिळवावे म्हणजे बेरीज 2 येईल. मग ह्या संख्येने इथं काय करायचं, ह्या अपूर्णांकाला गुणायचं आणि ह्यांच्या गुणाकारातून एक काय करायचं, वजा करायचं. म्हणजे बघा आता काय होणार, पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचा. छेदातील 2ला अंशातील 2 कॅन्सल झालं. कंसात काय राहिलं फक्त 5. मग 5 वजा 1 आणि 5 वजा 1 इथं मित्रांनो 4. अतिशय सिंपल ट्रिक आहे. प्रथमतः काय करायचं पुन्हा एकदा सांगतो. दिलेला अपूर्णांक पहिल्यांदा उलटा करून लिहायचा. म्हणजे 2/5च्या ऐवजी काय लिहिलं, 5/2 लिहिलं. उलटा करून लिहायचा याचा अर्थ दिलेल्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त घ्यायचा. मग 5/2 लिहिल्यानंतर गुणाकार व्यस्त लिहिल्यानंतर त्याला गुणिले करायचं कोणत्या संख्येने, जी संख्या बेरीज येणार आहे त्या संख्येने काय करायचं, गुणायचं. कंस त्यांची क्रिया करायची आणि त्यांच्यातून एक काय करायचं, वजा करायचं. अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न मी घेतलेला आहे. 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल. ठीक आहे. मग आता बघा या गणितामध्ये आपण काय करणार, प्रथमतः तर दिलेला अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त लिहिणार. म्हणजे गुणाकार व्यस्त म्हणजे 5/7चा गुणाकार व्यस्त आला 7/5 आणि त्याला गुणिले करणार आहे आपण कशाने, बेरजेने. बेरीज किती येणार आहे, 5 गुणिले 5. ह्यांची क्रिया कंसात करूया आणि ह्यांच्या क्रियेतून एक काय करायचं आहे, वजा करायचं आहे. मग आता काय होणार बघा, छेदातील 5ला अंशातील 5 कॅन्सल झालं. राहिलं काय कंसात 7 आणि हे वजा 1 आणि 7तून 1 केलं, राहिलं 6. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही अपूर्णांकामध्ये अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही काय करू शकता, लगेच सोडवू शकता. पुन्हा एकदा रिपीट करतो. दिलेला अपूर्णांक चा गुणाकार व्यस्त घ्यायचा, त्याला गुणिले येणाऱ्या संख्येची बेरीजने गुणायचं आणि ह्यांच्या क्रियेतून एक काय करायचं, वजा करायचं. म्हणजे येणारं उत्तर आपलं काय असेल, जे किती वेळा मिळवावे. ठीक आहे. थँक्यू.